जया दोषा परिहार नाही नाही धुंडिता शास्त्र, तो हरती अपार पंढरपूर देखिलिया. धन्य धन्य भीमातीर चंद्रभागा सरोवर, पद्मातीर्थी विठ्ठल वीर क्रीडास्थळ वेणुनादी. सकळ तीर्थांचे माहेर भूवैकुंठ निर्विकार, नामाचा गजर असुरकार असुर काळ कांपती. नाही उपमा द्यावया समतुल्य अनिका ठाया, धन्य भाग्य जया जे पंढरपूर देखती. उपजोनी संसारी एक वेळ पाहेपा पंढरी, महादोषा कैची उरी देव भक्त देखिलिया. ऐसी विष्णूची नगरी चतुर्भुज नर नारी, सुदर्शन घरटी करी रिगन पुरे कळिकाळा. ते सुख वर्णावया गती एवढी कैची मजमती, जे पंढरपुरा जाती ते पावती वैकुंठ. तुका म्हणे या शब्दाचा जया विश्वास नाही साचा, तो अधम जन्मांतरीचा जया पंढरी नावडे. काही पातके अशी आहेत, काही माणसे अशी आहेत की शास्त्रे काढून पाहिले तरी त्या पातकांचा परिहार होण्यासाठी प्रायश्चित्त मिळत नाही, परंतु पंढरीचे दर्शन घेतले की घोर अशी पातके सुद्धा नाहीशी होतात. धन्य ते भीमातीर, धन्य ते चंद्रभागा तीर्थ. पद्मतीर्थाच्या ठिकाणी विठ्ठलवीर राहत असून ते वेणुनादाची क्रीडा करतात. ती सर्व स्थानं धन्य आहेत. पंढरी हे सर्व तीर्थांचे माहेर आहे. भूतलावरी वैकुंठ आहे, तेथे सतत नामगजर चालू असतो. तो एकूण असुर काळही भीतीने कापतो. त्याला उपमा देण्यास दुसरे स्थळ नाही. ज्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले ते धन्य होतात. जगात जन्माला येऊन एकदा तरी पंढरी पहावी. देवभक्ताचे पुंडलिकांचे दर्शन घेतल्यानंतर महापातकांना सुद्धा कशी जागा उरेल, अशी ही विष्णूची नगरी आहे. येथील नरनारी चतुर्भुज आहेत. सुदर्शनाचे फेरे त्यांच्या भोवती सुरू असतात, त्यामुळे कळिकाळाला सुद्धा तेथे प्रवेश नाही. तेथील सुखाचे वर्णन करण्यास माझी बुद्धी असमर्थ आहे. जे पंढरपूरला जातात त्यांना प्रत्यक्ष वैकुंठच पावते. तुकाराम महाराज म्हणतात, या शब्दांवर ज्यांचा विश्वास नाही, ज्याला पंढरी आवडत नाही, तो जन्मजन्मांतरीचा अधम होय.